राजधानी नवी दिल्लीमध्ये उद्याचा जो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा होणार आहे त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। मी सध्या आहे कर्तव्य पथावर, म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या राज्यांचे आणि मंत्रालयांचे चित्ररथांचं संचलन होतं किंवा हवाई दल असेल, वायुदल असेल आणि भूदल असेल, म्हणजे आर्मी असेल, या सगळ्यांचं जे संचलन होतं त्या संचलन पथावरच मी सध्या आहे। आपण पाहतोय तिरंगा झेंडे जे आहेत ते सगळे या कर्तव्य पथावर लावलेले आहेत आणि बसण्याची जी व्यवस्था जी आहे ती देखील पूर्ण करण्यात आलेली आहे। राष्ट्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्याचा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि 6 स्तरीय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती संपूर्ण या कर्तव्य पथावर खरं तर तैनात असणार आहे। आताही आपण पाहतोय शस्त्रधारी सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि विजय चौक म्हणजे राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट असा हा पूर्ण कर्तव्य पथ आहे। खरं तर महाराष्ट्राचा चित्ररथ जो आहे तो यंदाच्या पथसंचलनामध्ये नसणार आहे, मात्र इतर ज्या राज्यांचे चित्ररथ आहेत त्याचबरोबर वायुसेनेकडून जी चित्तथरारक प्रात्यक्षिकं जी होतात हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी खरं तर देशभरातून नागरिक जे आहेत ते या कर्तव्य पथावर येत असतात आणि पासचं वितरण यापूर्वीच झालेलं आहे। ल्युटेन्स दिल्ली म्हणजे दिल्लीचा जो संपूर्ण मध्यवर्ती जो परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये गेल्या 24 तासापासूनच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकात देखील आपल्याला माहिती आहे 5 तारखेला मतदान होणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सध्या राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।